सुरुवातीलाच आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे। नागपूरच्या बोरखेडीमधल्या भारत पेट्रोलियमच्या ऑइल डेपोमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या टँकर्सच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले। पोलिसांच्या सुरक्षेत पेट्रोल आणि डिझेलचे टँकर हे थोड्याच वेळात रवाना होणार आहेत। नागपूरमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा जाणवतोय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय चित्र आहे? नक्कीच नागपुरात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा आहे, त्यामुळे या भारत पेट्रोलियमच्या ऑइल डेपोमधून सुरळीत गाड्या टँकर्स पार पडावे म्हणून या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघू शकतो, कारण की संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच ऑइल डेपोमधून टँकर्स भरून डिझेल आणि पेट्रोल जे आहे ते वेगवेगळ्या पेट्रोल पंप्सवर जात असते, परंतु टँकर्स येत नव्हते। त्यामुळे पोलीस जे आहे ते आता ऑइल डेपो परिसरात तैनात झालेले आहे आणि सुरक्षा जी आहे ती दिली जाणार आहे की सगळे टँकर जे आहे ते सुरळीत पेट्रोल पंपापर्यंत जावं आणि लोकांना पेट्रोल मिळावं, कारण की नागपुरात बऱ्याच पेट्रोल पंपवर पेट्रोल नाही, त्यामुळे परिस्थिती जी आहे ती भीषण होताना दिसत आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी एक बैठक घेतली आणि पोलीस सुरक्षा दिली जाणार टँकर्सला अशा बाबतची माहिती जी आहे ती दिलेली आहे। आणि त्यामुळे आता ऑइल डेपो परिसरामध्ये, कारण की इथनंच सगळे टँकर जे आहे ते शहराच्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपवर भरून जात असतात, त्यामुळे इथे पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। हे सगळे प्रशांत भोयर इथले बुट्टीबोरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। इतर संपूर्ण स्टाफ या ठिकाणी तैनात आहे। आणि बरोबर आहे गजानन, अधिक जाणून घेत राहू तुमच्याकडून।